नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 21 सप्टेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। चला मग सुरुवात करणार आहोत। आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की LCA तेजस विमानाच्या ताफ्यातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण बनली आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मोहना सिंग। हे जी काय आहे ते जे तेजस विमान आहेत आपल्या भारतीय वायुदलातले त्या ताफ्यातील हे पहिली महिला लढाऊ वैमानिक ही बनलेली आहे। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यासोबतच थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे। जसं की 2016 साल जर बघितलं आपण, त्यावर्षी भारत सरकारने पहिल्यांदाच महिलांना हे जे काही लढाऊ विमान क्षेत्र आहे ते खुलं केलं होतं। आणि त्याच वर्षी 3 महिला ज्या भारतीय महिला या भारतीय एअरफोर्समध्ये दाखल झाल्या होत्या किंवा सामील झाल्या होत्या। मग त्या 3 कोणत्या होत्या? तर भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग। या 3 महिलांपैकीच ही मोहना सिंग ही जी काही महिला वैमानिक आहे ती आता तेजस विमान ही उडवणार आहे। तर त्या संदर्भातला हा प्रश्न। या 3वर सुद्धा म्हणजे ह्या ज्या काही पहिल्यांदा 3 महिला आपल्या वायुसेनेमध्ये वायुदलामध्ये दाखल झाल्या होत्या त्यावेळेस MPSCने यावर प्रश्न विचारला होता, या 3 महिला कोण आहेत म्हणून। आता हीच यातलीच एक महिला हे जे काही तेजस विमान आहे ते उडवणार आहे किंवा त्याची पायलट बनलेली आहे। तर त्या संदर्भात सुद्धा आपल्याला हा प्रश्न लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचा पॉईंट असणार आहे की सध्या भारतीय हवाई दलामध्ये जर बघितलं आपण तर 20 महिला या वैमानिक म्हणून कार्यरत आहेत। तर या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच सरकारने व्हीनस ऑर्बिटर मिशन विकसित करण्यासाठी मंजुरी दिली आहे। त्यासाठी किती रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 1236 कोटी रुपये आपल्या केंद्र सरकारने या व्हीनस ऑर्बिटर मिशनसाठी दिलेले आहेत। तर हे जे काही व्हीनस ऑर्बिटर मिशन आहे ते आपली जी काही इस्रो अंतराळ संस्था आहे त्याचं शुक्र ग्रहाचं परीक्षण करण्यासाठीचं हा मोहीम आपण राबवणार आहोत। त्या संदर्भातला हा प्रश्न आहे मित्रांनो। तर आपण त्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा लक्षात घेणार आहोत। हे जे काही मिशन असणार आहे ते 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य हे ठेवण्यात आलेलं आहे। याद्वारे शुक्र ग्रह जे आहे त्याच्या कक्षेमध्ये अंतराळयान पाठवले जाणार आहे। आणि याचा उद्देश काय आहे या मिशनचा? तर शुक्र ग्रहाचा जे काही पृष्ठभाग आहे ते त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे आणि या ग्रहावर जे काही सूर्य आहे त्याचा प्रभाव कसा होतो याचा अभ्यास करणं याचा उद्देश असणार आहे। त्यासोबतच शास्त्रज्ञांचं असं मत आहे की एकेकाळी जे काही शुक्र ग्रह आहे तो पृथ्वीसारखाच मानवाला राहता येईल अशा प्रकारचा ग्रह होता, पण नंतर कालांतराने त्यात बदल घडून आलेला आहे। त्या बदलांचा सुद्धा अभ्यास करणं आपला हा उद्देश या मिशनचा असणार आहे। तर या गोष्टी या मिशनविषयी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच सरकारने वन नेशन वन इलेक्शन संबंधित समितीच्या शिफारसी स्वीकारल्या आहेत। त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, रामनाथ कोविंद हे या समितीचे अध्यक्ष होते। तर ही नेमकी समिती काय आहे त्याविषयी सुद्धा आपल्याला थोडी अधिकची माहिती बघायची आहे। भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली होती। आणि ही जी काही वन नेशन वन इलेक्शन संकल्पना आहे मित्रांनो, तर ही काय आहे तर देशामधील सर्व स्तरावरील म्हणजे अर्थात केंद्र स्तरावर तसेच राज्य स्तरावर ज्या निवडणुका होतात, जसं केंद्र स्तरावर लोकसभेच्या निवडणुका होतात, राज्यांमध्ये राज्याच्या विधानसभा या होतात, या एकाच वेळी म्हणजे जसं आत्ता सध्या जर बघितलं आपण प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या वर्षांमध्ये वेगवेगळ्या तारखांमध्ये निवडणुका होतात। तर असं न करता लोकसभेसोबतच सर्व राज्याच्या निवडणुका विधानसभेच्या या एकाच वेळेला घेण्याचा या संबंधित ही संकल्पना आहे। तर ह्या संबंधित ही मागच्या वर्षी समिती गठीत करण्यात आलेली होती आणि याची शिफारशीसुद्धा आता नुकतंच आपले केंद्र सरकारनं मान्य केलेले आहेत। तर ही जी काही समिती होती त्याच्या शिफारशी काय होत्या हे आपल्याला बघायचं आहे। तर ह्या समितीने 2 शिफारशी सांगितलेल्या आहेत। पहिला असेल की पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा तसेच विधानसभा ज्या काही निवडणुका आहेत त्या एकाच वेळी घेण्यात याव्यात। आणि दुसरा टप्पा असेल त्याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर 100 दिवसांच्या आत ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात, अर्थात जे काही आपल्या पंचायत समिती
ग्रामपंचायत नंतर शहरामधल्या नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका घेण्यात याव्या दुसऱ्या टप्प्यामध्ये. अशा 2 टप्प्यात निवडणुकांचं आयोजन हे करण्यात यावं असं या समितीचं म्हणणं आहे. तसेच या निवडणुकांसाठी देशभरामध्ये एकच मतदार यादीही असावी, या काही महत्त्वाच्या शिफारसी या समितीने केलेल्या आहेत. म्हणून हे आपल्याला परीक्षांमध्ये विचारलं जाऊ शकतं मित्रांनो, कारण खूप जास्त बातम्यांमध्ये ही बातमी आहे, ही न्यूज आहे वन नेशन वन इलेक्शन संबंधित. तर आपण ते लक्षात ठेवायचं आहे. वाटलं तर तुम्ही नोट डाऊन करून सुद्धा ठेवू शकता. चला मग पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला, की नुकतेच एलॉन मस्क यांच्या कंपनीने दृष्टीहीन लोकांसाठी उपकरण बनवले आहे, त्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, ब्लाइंड साईट असं त्या डिव्हाइसचं नाव आहे. तर त्या संदर्भात थोडी अधिकची माहिती बघायची आहे, नेमकं कशासाठी हे बनवलेले आहे. हे जी काही कंपनी आहे ती न्यूरालिंक नावाची कंपनी आहे, त्याने हे उपकरण बनवलेलं आहे. आणि या उपकरणामुळे काय होईल की दोन्ही डोळ्यांनी जे जन्मतः अंध व्यक्ती आहेत ज्यांना दिसत नाही त्या व्यक्तींना सुद्धा दृष्टी मिळणार आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती यांनी न्यूरालिंक कंपनीने आणलेली आहे. तसेच मित्रांनो याच कंपनीने एक लिंक नावाची चिप आणलेली आहे. तर ते चिप मानवी मेंदूमध्ये बसवले जाणार आहे आणि त्यामुळे काय होईल की जे काही पॅरालिसिस झालेला व्यक्तीसुद्धा यामुळे चालायला लागेल. तसेच मेंदू संबंधित जे काही आजार असणार आहेत ते आपल्याला ठीक करणं किंवा बरे करणं हे शक्य होणार आहे. तर ही सुद्धा 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे इलॉन मस्क आहेत ते आपल्याला माहितीच आहेत की वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत मोठ्या जगातल्या त्यांचे हे फाउंडर आहेत, मालक आहेत. तर स्पेसएक्स कंपनी असेल अमेरिकेची खाजगी अंतराळ कंपनी, त्याचे ते फाउंडर आहेत. स्टारलिंक असेल, त्यानंतर ट्विटर आता जे एक्स झालेलं आहे त्याचे ते मालक आहेत. आणि टेस्ला जे की इलेक्ट्रिक गाड्या बनवते त्याचे ते फाउंडर आहेत, मालक आहेत इलॉन मस्क. तर यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जातं की स्पेसएक्स कोणाची कंपनी आहे किंवा स्टारलिंकवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर हे गोष्टी आपण एक्स्ट्रा लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघायचा आहे. त्या अगोदर मित्रांनो आम्हाला असं ॲनालिटिक्स बघून जाणवलेलं आहे की आपले फक्त जेवढे काही विद्यार्थी आपले व्हिडिओ बघतात त्यातले फक्त 40% जे की अर्ध्यापेक्षा पण कमी विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. आणि बाकीचे इतर विद्यार्थी आहेत ते फक्त येऊन आपले व्हिडिओ बघतात आणि निघून जातात, पण सबस्क्राईब काही आपल्या चॅनलला करत नाहीत. असं करू नका मित्रांनो, कारण आपल्या या व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते. तुम्हाला जर हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आमचा जर आवडला असेल, तुम्हाला वाटत असेल की या चॅनलच्या माध्यमातून खरंच आपल्याला काहीतरी नॉलेजेबल कंटेंट मिळत आहे, काहीतरी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला एक चांगली माहिती मिळत आहे, तर आपल्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा. याला काही तुम्हाला पैसे लागणार नाहीत मित्रांनो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आमचे प्रयत्न जर तुम्हाला वाटत असतील की खरंच काहीतरी जेन्युइन आहेत, खरेच आमचे प्रयत्न चालू आहेत तुम्हाला वाटत असेल, तर प्रत्येकांनी 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब करून जायचं आहे मित्रांनो. बघूया आज किती जण आपल्या चॅनलला लाईक करतात आणि किती जण सबस्क्राईब करतात. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. विश्व खाद्य संमेलन 2024चे आयोजन भारतात कोठे करण्यात आले आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, नवी दिल्ली या ठिकाणी हे जे काही विश्व खाद्य संमेलन आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जे काही संमेलन होतं ते 19 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे. आणि भागीदार देश यामध्ये आपल्यासोबत जपान हा होता, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याचा उद्देश काय आहे संमेलन भरवण्यामागे? तर भारतामध्ये जे काही फूड प्रोसेसिंग उद्योग आहेत त्याच्यामध्ये अजून गुंतवणुकीला चालना देणे, त्याच्यामध्ये अजून गुंतवणूक यावी, यामागचा हा उद्देश आहे संमेलन आयोजित करण्यामागे. आयोजन कोणी केलं होतं? तर केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग जे काय आहे मंत्रालय, त्याने याचं आयोजन केलं होतं. आणि त्याचे सध्या मंत्री कोण आहेत? तर चिराग पासवान आहेत, हे आपण लक्षात ठेवा. तसेच जे महत्त्वाचे या मागच्या काही काळामध्ये इतर संमेलनं झालेली आहेत ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. जसं की AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरक्षा संमेलन जे दक्षिण कोरिया या देशात झालेलं आहे. वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे. पहिला न्यूक्लिअर एनर्जी समिट हा ब्रुसेल्स या देशामध्ये झालेला आहे. आणि हा स्टार करून ठेवा मित्रांनो, कारण हा पहिल्यांदा झालेला आहे न्यूक्लिअर एनर्जी समिट, म्हणून आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर असेल की वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट, तो UAE या देशामध्ये झालेला आहे. बिमस्टेक शिखर संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे
की भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, संतोष कश्यप हे जे काही आहेत ते भारतीय महिला फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ जे आहे त्याने संतोष कश्यप यांची नियुक्ती केलेली आहे. यापूर्वीचे कोण होते प्रशिक्षक? तर चाओबा देवी असं त्यांचं नाव होतं आणि ते यापूर्वीचे प्रशिक्षक होते. हे आपण लक्षात ठेवा. तसेच मित्रांनो, इतर जे काही खेळ आहेत, जे महत्त्वाचे खेळ आहेत त्याचे प्रशिक्षक कोण आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं. तर पहिले कोण असेल की भारतीय पुरुष क्रिकेट संघ जे आहे त्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मजुमदार आहेत. भारतीय पुरुष जे हॉकी संघ आहे त्याचे प्रशिक्षक क्रेग फुलटन आहेत. भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक हरिंदर सिंग आहेत. भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे जे काही प्रशिक्षक आहेत ते मनोलो मार्केस हे आहेत. तर हे आपल्याला इतर खेळांचे प्रशिक्षकसुद्धा लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, शेवटी आपण जे काही काल घेतलेल्या ज्या घडामोडी आहेत त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता की नुकतेच सरकारने चंद्रयान 4 मोहिमेला मंजुरी दिली आहे, त्यासाठी किती रुपयांचं बजेट मंजूर करण्यात आलेलं आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 2104 कोटी रुपये या चंद्रयान 4 मोहिमेला सरकारने मंजूर केलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की केंद्रीय बंदरं, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मनू भाकर ही आता या मंत्रालयाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, ग्रेट ब्रिटन या देशामधील जे काही ग्लास्गो शहर आहे त्या ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन होणार आहे. ते आपण काल डिस्कस केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच जॉर्डन या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, जाफर हसन हे जॉर्डनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. त्यानंतरचा आपण प्रश्न घेतला होता की नुकतेच जागतिक बांबू दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 18 सप्टेंबर हा जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न घेतला होता की नुकतेच हाकुटू R2 चंद्र मोहीम लॉन्च करण्याची घोषणा कोणत्या देशाने केली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, जपान या देशाने ही मोहीम लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे, हाकुटू R2 चंद्र मोहीम. त्यानंतर पुढचा प्रश्न घेतला होता आपण की नुकतेच तापी पाईपलाईनवर काम सुरू करण्याची घोषणा कोणत्या देशाने केली? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, अफगाणिस्तान हा देश या तापी पाईपलाईन प्रोजेक्टवर काम करण्याची घोषणा केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच कोणत्या देशाने क्रिस्टियानो रोनाल्डो या खेळाडूचा सन्मान म्हणून नाणे काढले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, पोर्तुगाल या देशाने हे जे काही रोनाल्डो फुटबॉलर आहे त्याचा सन्मान म्हणून 7 युरोचा नाणं काढलेलं आहे. हे काल आपण डिस्कस केलेलं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, शेवटी आपण थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपले टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555ला जाऊन तुम्ही भेट द्या. त्या ठिकाणी आपण विविध आपलं जे काही चालू घडामोडीशी संबंधित जे काही स्टडी मटेरियल असतं त्याच्या नोट्स PDF वगैरे टाकत असतो. म्हणून ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. तर थांबूया मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.